बिबटे वगैरे सगळे आहेत. नदी क्रॉस करून जायचंय मित्रांनो आपल्याला आता त्याच्यामध्ये. पळून चाललाय वापस. एकदम खतरनाक असं experience आहे. काळजी घेतलेली कारण हे आपला पर्सनल गाईड आहे. हे आपल्याला समोर बघू शकतो. पाण्यातून चालत टेडवाणी वाटतं इकडं. चल फिरून येऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चल फिरवण्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे लवासा सिटी आणि तिथे असलेल्या लिंग या वॉटरफॉल. तुम्ही हा वॉटरफॉल कदाचित बघितला नसेल आणि त्याला ट्विन्स वॉटरफॉल असंही म्हणतात. तर आज आपण तिथे जाणार आहे. तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, रस्त्याने जाता जाता आम्ही घेतला होता एक ब्रेक आणि मग आम्ही तिथे थांबून एक कॅब घेतली आणि मस्त एक रेनकोट घेतली. म्हटलं पाऊस आला तर त्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, त्यामुळं ते घेतलं. आता थांबलेलो होतो गोटावडे पाटा इथे दिलखुश स्नॅक्स सेंटर नाश्ता करायला. आणि आमच्या पाठीमागे एक आपली गँग, आम्ही 4 जण आलेलो आहे. हे दोघाला फक्त गुरुवारी सुट्टी असते म्हणून त्यांच्यामुळं आम्ही दोघांनी आज सुट्टी टाकली ना त्यांच्यासाठी इकडं आलेलो आहे. घाटामध्ये थांबलो होतो एका जागेवरती. इथून बघा किती मस्त असा व्ह्यू आहे. आभाळ टेकलंय खाली डोंगराला, मस्त असं वाटतंय. त्यासोबत आपले मित्रही. मित्रांनो जरा पाऊस दिसतोय त्यामुळे रेनकोट वगैरे घालून तयार. आता जे पाऊस बिऊस आला तरी काही टेन्शन नाही. असं वातावरण आहे इथं. तर जात असताना मित्रांनो, हा इथं लागलेला थोडासा खराब रस्ता आणि जाता जाता दिसणारी ही भाताची शेती. आता पाऊस चालू असताना ही शेतीचं काम सुरू होतंय. मस्त असं शेतीचं काम चालू आणि त्यात आपल्यात भेटलेले हे आपले छोटे मित्र जे आपल्याला जाताना करत होते बाय बाय. मित्रांनो, आता रस्त्याने जाताना आपल्याला लागलेला एक खारावडे. तर हे खारावडे इथे असलेले म्हसोबा मंदिर जे आहे हे खूप मस्त आहे. तुम्ही एकदा या रस्त्याने जात असताना या मंदिरात जाऊन या. आता आपल्याला पहिले तिकडे जायचं आहे लवासाला, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो आहे. येताना पण जमणार नाही, टाइम कमी असल्यामुळं. पण तुम्ही या रस्त्याने जात असताना एकदा नक्की मंदिरात भेट द्या. खरंच खूप भारी मंदिर आहे. तर बघू शकता मित्रांनो, लवासाला जात असताना इथे लागलेला डॅम आहे ते पूर्ण असे दरवाजे उघडलेले आहे. पर्यटकांची गर्दी बी आहे जरा. तर बघू शकता मित्रांनो, लवासाच्या इथे असलेला हा डॅम फुल भरलेला आहे आणि याचे दरवाजे सुद्धा ओपन केलेले आहे. तर आलेलो आहे मित्रांनो लवासाच्या एंट्री गेटवर आणि मस्त थंडी पण आहे, धुकं पण आहे. तिथे एंट्रीवरती आपल्याला 200 रुपये द्यावे लागते जर आपली 2 व्हीलर असेल आणि कार असेल तर 500 रुपये असे चार्जेस इथे आहे. आणि आता आपण तिथून पुढं जाणार आहे लवासा सिटीमध्ये आतमध्ये आणि तिथून मग पुढं आपण जाणार आहे लिंग्या वॉटरफॉलला. तर चला बघू. ते इथे चार्जेस दिलेले आहे सगळे. कसं वाटतंय ज्ञानेश्वरीकडे? मोठे मोठे असे फूड कोर्ट तिथं बंद पडलेले आहेत. हा जो रस्ता दिसतोय हा सिंहगड वरून इकडे येतो. तुम्ही सिंहगड वरून पण इकडे येऊ शकता आणि हा आपला रेग्युलर रूट आहे. इकडून तुम्ही आपलं डायरेक्ट घोटावडे फाटा करून टर्न घेतला की तिकडून तुम्ही येऊ शकता. तर आता आपण जातोय इकडे कॅन्टीन आहे. म्हटलं थोडं लवासा सिटीमध्ये आल्यावर जरा तिकडं आपण चहा पाणी वगैरे पिऊ. थोडा
आराम करू आणि मग आपल्या पुढच्या दिशेला म्हणजे वॉटरफॉलकडे निघू. इथलचे काही घर डायरेक्ट बंद पडलेले आहे आणि काही अजून सुरू आहे. म्हणजे लोक आता आलेले इथं भरपूर असे राहायला. हे बघा, हे काही काही चालू आहे आणि काही काही बंद पडलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे लावासा सिटी आणि आता आपण आलेलो आहे एक कॅफेटेरिया. इथे आपण घेणार एक कॉफी ब्रेक आणि मग इथं आपण घेणार आहे एक कॉफी आणि मग इथून पुढे जाणार आहे आपण आपल्या लिंगे वॉटरफॉलला. हा लावासा सिटी मधला एक मस्त पैकी आहे व्ह्यू पॉइंट. हे असं इथे एक कॅफे शॉप आहे पण आज ते बंद आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. आज जरा आपण विकेंडचा प्लॅन न करता वीकडेज मध्ये आलो, त्याचा हा झालेला आपल्याला फायदा. इथे बिलकुल अशी गर्दी नाही आहे, आज खूप कमी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता कसला हा भारी व्ह्यू आहे. सगळीकडे पाणी पाणी झालंय. लावासा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. इकडे बंद पडलेले काही प्रोजेक्ट. मस्त असं वातावरण आता क्लिअर झालेलं आहे, पाऊस थांबलेला आहे आणि एकदम मस्त असं एन्व्हायरमेंट आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती भारी इथं असं सीन झालेलं आहे. ते डोंगरावरची तुम्ही विला बघू शकता तिकडं, एकदम भारी. आणि हे कलरफुल असे घर, खूप मस्त वाटतं इकडे. ते आपण विचारू सगळ्याला कसं वाटतं. सौरभ कसं वाटतं इकडे? मस्त व्ह्यू आहे, मस्त. इथं असल्यावर पाऊस थांबला भाई, आपण इथं आल्यावर मस्त फोटो काढले. क्राऊड पण नाही आज गुरुवार असल्यामुळे. ज्ञानेश्वर, तू तर फर्स्ट टाइम आलेला आहे, तुला कसं वाटलं? मी पण भावानं फर्स्ट टाइम आले आणि मला एकदम खूप अतिशय मस्त मस्त भारी वाटतंय. आणि मी पहिल्यांदा आले, असा मोमेंट मी माझ्या लाईफमध्ये पाहिलं नाही आणि एकदम छान सण वाटतंय. तुम्ही पण एन्जॉय करा, मस्त एकदम रिअली खूप भारी वाटतंय. एन्जॉय करा. आपल्या मित्रांचा अनुभव दांडेकर आपल्या सोबतच असतो, याला विचारू. हेच आपल्याला घेऊन येत असतो इकडे. मी तर सुट्टी घेऊन आलो स्पेशल आणि एवढा सुकून आज असं झोपून जा. हा तेच कारण आज वाटतोय मला. वीकडेज असल्यामुळे गर्दी नाहीये. आपला लवासाचा पूल आणि हे दिसणारे घर. लवासा इज नो मोर अबंडन सिटी. लॉट्स ऑफ क्राउड इज देअर. हे बघा सिटी, मस्त असे घर आहे. लिंगे वॉटरफॉल जायला हा आपला पूल आहे. या पुलापासून इथून आपल्याला सरळ यायचं आहे. हा असा रस्ता आहे, 12 किलोमीटर आहे. इथे तुम्हाला हे अशी डीपी दिसल, तिथून सरळ सरळ जायचं आहे. 12 मग तुम्हाला इथं दिसल फ्लेवर्स अँड फन. इथून तुम्हाला घ्यायचा आहे लेफ्ट. एक रस्ता राईटला जातो, एक लेफ्टला जातो. तर आपल्याला घ्यायचा आहे इथून लेफ्ट. पडलेला पेट्रोल पंप आहे HP वाला. अबंडन पेट्रोल पंप, अबंडन सिटी में अबंडन पेट्रोल पंप देखते हुए हम एक गाव आहे. हे असा इथला पूल. इथून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. एक राईटला जातो, इथून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. लेफ्ट पासून तुम्ही शाळा लक्षात ठेवा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईनी. इथून तुम्ही सरळ सरळ जायचं आहे. आता झालेला आहे जोराने पाऊस सुरू. असं मस्त वाटतंय. ही बाईक वर फिरण्यावर मजा आहे, माझ्या कार मध्ये नाही आहे. ती कार मध्ये, ती बाईक मध्ये नाही. ज्याचे त्याचे ऍडव्हान्टेजेस असतात, त्याचे त्याचे डिसएडव्हान्टेजेस असतात. शाळेपासून सरळ आल्यावरती मग आपल्याला हे असे बंद पडलेले इथे घर दिसतील. दोन्ही साईडने बंद पडलेले असे घर आहेत. घराकडे बघून असं थोडस हॉन्टेड वाणी वाटतं इकडं.
हॉन्टेड विला जसं आपण मूवी मध्ये बघतो तसं दिसू लागले. आणि हे असं मस्त असं वाहणारं झुळझुळ पाणी. त्या काकू कुठं चालल्या एकट्याच रस्त्याने चालत. रस्ता तसा थोडा खराब आहे इथून पुढं, पण ठीक आहे. या थोडा खराब रस्त्यानंतर जे आपल्याला भेटणार जे सुख आहे ते पण वेगळंच असणार आहे. हे बघा किती मस्त असं जंगल आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू. तर मित्रांनो, लिंगे वॉटरफॉलला जात असताना आपण थांबलेलो आहे सद्गुरू कृपा हॉटेल. इथं एकदम मस्त असा व्ह्यू पण होता आणि आपण म्हणलं असल्या व्ह्यू मध्येचा चहा आता झालीच पाहिजे. चहाला कसं सोडायचं ना. तुम्ही बघू शकता कसला भारी वातावरण आहे. आपण लवासा सिटीमध्ये गेलो होतो कॉफी घ्यायला, पण तिथं आज बंद होती. ते फक्त विकेंडला सुरू असतं. तर इथे एक चहा घेऊ म्हणलं. तर एवढं भारी वाटतंय तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये. असलं मनाला सुकून भेटतंय ना. असं वाटतंय आपली आज घेतलेली सुट्टी ही खरंच सक्सेसफुल झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती भारी मस्त वातावरण आहे. सगळं ग्रीन आहे, मागे नदी आहे. इथं मस्त आता आपण मित्र आहे आणि इथं चहा घेणार आहे. सुकून एकदम भारी. थोडा रस्ता खराब आहे, पण चूक आहे. आता बोर व्हायचं काम नाही. रस्त्याने खूप सारे बघायला काय काय भेटत आहे. वॉटरफॉल झालं, लेक झाल्या, हे बघा ते झाले. समोरचा खूप काही काही असं बघायला भेटतंय. view बघा. हे बघा समोर. waterfall. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, छोटे मोठे असे खूप धबधबे आपल्याला रस्त्याने दिसत आहे. इकडे वरती तुम्ही बघू शकता, इकडं पण 2-3 धबधबे आहे आणि रस्त्याने पण आपल्याला खूप सारे धबधबे दिसत आहे. मन प्रसन्न झालंय आज. थोडे भारी भारी आम्हाला काही काय बघायला भेटतंय. हे बघू शकता तुम्ही, या साईडला पण एक धबधबा आमन ओहळ अशी एक पाटी आहे. इथून मग आपल्याला सरळ जावं लागतं. भैया टोपी, यांची टोपी उडालेली आहे. टोपी पडली भाई. मित्रांनो, आता आपण जवळ आलेलो आहे लिंगे वॉटरफॉलच्या. ही जी नदी दिसते ना, त्याच्या आपल्याला त्या साईडला जायचंय. बघा कसला भारी आहे. आलेलो आहे लिंगे वॉटरफॉलला. इथं आपल्याला पार्क करायची आहे आपली गाडी या साईडला. इथं आपण गाडी पार्क करणार आहे. एक पाटी अशी. इथं आपल्याला भेटतात गाईड. जर आपल्याला रस्ता माहित नसेल तर आपण इथून गाईड घेऊ शकतो. गाडी केलेली आहे पार्क. आम्ही घेतलेलं आहे गाईड इथून. आता ते सध्या वॉटरफॉल बंद आहे, पण गाईड त्यांच्या रेसवरती आपल्याला तिथं घेऊन जातात. तर त्यांच्यासोबत गेलेलं चांगलं आहे, तर त्यांच्यासोबत आपण जाऊ. तर सुरुवातीलाच आपल्याला जाताना असा रस्ता आहे, पाण्यातून जायचंय आपल्याला. असं पाण्यातून हळूहळू जो आपल्याला रस्ता दाखवणार आहे. बघा मित्रांनो, डॉगेश भाऊ आपल्याला रस्ता दाखवत आहे वॉटरफॉल कडे जाताना. आता यांना फॉलो करत करत आपल्याला जायचंय तिथपर्यंत. हे आलेले दुसरे डॉगेश भाऊ. असं दिसल तुम्हाला. इथून जायचं राईटला. आल्यावरती एक लेफ्ट आणि मग लेफ्ट घ्यायचा.
आणि मग जायचं इथून सरळ सरळ. मस्त असं वातावरण आहे, सगळीकडे धूप आहे. ॲडव्हेंचरच आहे जरा. ॲडव्हेंचर एवढं आहे, आता पाण्यातून जायचं आपल्या समोर. जिकडे तिकडे आपल्याला फक्त पाण्यातून जायचं आहे. मित्रांनो, सगळीकडे असं धोका पसरलाय. आपला गाईड आपण गाईड हे आपला पर्सनल गाईड आहे. हे आपल्याला सगळं बरोबर घेऊन जातोय सगळ्या रस्त्याने. तुम्ही जेव्हा इकडे आले तेव्हा हे लक्षात ठेवा, इथे विहीर आहे. या विहिरीपासून असा एक बारीक रस्ता आहे, इथून सरळ सरळ जायचा. तुम्हाला काही गाईड घ्यायची गरज नाही पडणार. जर तुम्ही आपला व्हिडिओनी बरोबर बघितला असेल तर तुम्ही बरोबर जासाल. आपल्याला जायचंय या पाण्यामधून, तर एकदम गाळ गाळ दिसतोय. तर आपण थांबलेलो आहे आपल्या गाईड साठी, त्यांच्या सोबतच जाऊ म्हणलं. गाईड आला रे भाऊ. बाबा आले गाईड मामा. आपला पर्सनल गाईड पर्सनल पर्सनल गाईड ये रे भाऊ, ये. ठरवायला मोठे डायरेक्शन गाईड दाखवचाल मध्ये गेलेले आहे सर्वात पुढं. हो, याच्या माग माग हे बघा मित्रांनो, असं बारीक रस्ता आहे, पाऊल वाटे. हे आपला गाईड आलेला आहे. चल रे गाईड. नदी क्रॉस करून जायचंय मित्रांनो आपल्याला. आता त्याच्यामधून चालत चालत जायचंय. गाईड आहे, त्यांच्या माग माग आपण जाऊ. केलेली आम्ही नदी क्रॉस. आता जातोय पुढे लिंग वॉटरफॉल कडे. आमचा पोहणारा माणूस सगळ्यात मागे आहे, आम्हाला पोहता येत नाही, आम्ही सगळ्यात पुढे आहे. मित्रांनो, 7 नंतर इकडे बिबटे येतं म्हणतात. जाता येता बोलत बोलत जायचं बस. आवाजाने मग आता अंधार पडला ना तर बिबटे वगैरे सगळे येतात. त्याला लेपर्ड्स म्हणतात इंग्लिश मध्ये वगैरे. हा, फक्त स्वतःने रिक्स कधी घेऊ नका. जर आले माहित असेल तर येत जावा, नसेल माहित ना तर गाईडला घेऊन जात जावा. चांगलं आहे. काय तो आपले 100-200 जाऊ द्यायचे, पण गाईड सोबतच यायचं. मस्त आहे, सेफ्टी असते तेवढी आपली. आलेलो आहे मित्रांनो. आता जवळ थोडं सावकाश चालावं लागतं. इथून लय खराब आहे, असं हळूहळू पायऱ्या तुम्ही समोर बघू शकता. असं आपण वरतून वाहत्या पाण्यातून चालत चालत आलोय. व्हिडिओ बंद केला होता कारण जरा स्लिप होत होतं ते इथं, त्याच्यामुळं आरामात आलो. तर हा आहे मित्रांनो लिंग्या वॉटरफॉल. आम्ही इथून उतरून आलेलो आहे. मागे दिसतोय इथं लिंग्या वॉटरफॉल आहे, आणि हा जो हे दिसतोय इथं लिंग आहे, हे गावचे जे लोक आहेत याची पूजा करतात. तर काळजी घ्यायची कारण एवढं आपल्याला काळजी घ्यायची. आपले मित्र सगळे खाली, आपण आलो इथून वरतून खाली. बघा पब्लिक एक नंबर पैसा असेल. आणि हे आहे लिंगादेव तिथले. मित्रांनो, एकदम खतरनाक असं एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बघू शकता किती पाण्याचं इथं हे होतंय. खूप पाणी येतं इथं. पळून चाललाय वापस. धबधब्याचं पाणी मित्रांनो डायरेक्ट तोंडावरती येत आहे, म्हणून जास्त काही त्या साईडचं रेकॉर्ड करता येत नाही. तुम्ही इकडून बघू शकता पूर्ण भिजून गेलंय.
लवकर या म्हणजे आमच्यासारखी तुमची पण जिरण. तर मित्रांनो हा असा लिंग्या वॉटरफॉल. तर सगळे थांबलेले आहे. काही मुलं इथून पण खाली गेलेले आहेत त्या साईडला, पण आपण तिथं जाणार नाही आहे, ते खूप रिस्की आहे. आपण इथं वरती थांबणार आहे. हे बघा आता वॉटरफॉलचं थोडं थोडं क्लिअर होतं आहे सगळं. खूप भारी आहे. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये इथं बघू शकता किती भारी दिसतं आहे. आता क्लिअर होतं आहे हळूहळू. मध्ये मध्ये धुकं येऊन जातं असं, हे साईडने येतं आहे ना असं, मग ते बंद होऊन जातं. आता थोडं क्लिअर आहे. आता तुम्ही बघू शकता. इथून आपण खाली गेलो होतो मित्रांनो. इथून खाली जायला आपल्याला रस्ता आहे लिंग्या वॉटरफॉलकडं. इथून आता आपण वर आलेलो आहे आणि आता आपण जाणार इथून वरती वापस परत. तर रिटर्न निघालोय मित्रांनो वॉटरफॉल बघून. आता वरती चढलोय. चढताना खूप दम लागतो, एकदम असं सरळ आहे ना, त्यामुळं नदीतून जायचं आहे तिकडं. आता चालू आहे यांचं की इथं थोडासा एक व्हिडिओ वगैरे काढू, फोटो काढू मेमरीज साठी बस. मित्रांनो ही नदी जी आहे इथून आपल्याला क्रॉस करून तिकडच्या साईडला जावं लागतं लिंग्या वॉटरफॉलला. म्हणजे असं वाहतं पाणी आहे, एकदम मस्त वाटतं इथं येऊन. निसर्ग आहे, निसर्ग, खरा निसर्ग आपल्या महाराष्ट्राचा लाभलेलं आहे सौंदर्य. तर मस्तपैकी असा ट्रेक करून आल्यावर मित्रांनो आम्ही थांबलो कांदा भजी खायला आणि मस्तपैकी झुणका भाकर खाल्ली आणि मस्त असं पोट भरलं आणि आम्ही निघालो परत आमच्या घराकडे. थँक्यू. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.